राहुरी शहरातील बाजार समिती समोरील वडापावच्या दुकानात मारहाण सुरू असताना हॉटेल मालकाने मज्जाव केला। तेव्हा आरोपींनी हॉटेल मालक रवींद्र पाटोळे यांना शिवीगाळ करून लोखंडी रॉड व लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना दिनांक 25 एप्रिल रोजी दुपारच्या दरम्यान घडली। रवींद्र गोरख पाटोळे वय 35 वर्ष हे राहुरी तालुक्यातील राहुरी खुर्द येथे राहत असून त्यांचे शहरातील बाजार समिती समोर जयमल्ला टी सेंटर नावाचे चहा व वडापावचे दुकान आहे। दिनांक 25 एप्रिल 2026 रोजी दुपारी 1:30 वाजेच्या सुमारास रवींद्र पाटोळे हे दुकानामध्ये काम करत होते। त्यावेळी आरोपी बापूसाहेब गोपाळे हा तेथे दारू पिऊन दुकानात आला व दुकानावर असलेले ग्राहक रंगा सरोदे यांना विनाकारण शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली। त्यानंतर बापूसाहेब गोपाळे याने फोन करून त्यांचे मुले अभि गोपाळे व अक्षय गोपाळे यांना बोलावून घेतले। त्या तिघांनी रवींद्र पाटोळे यांचा पुतण्या समर्थ विकास पाटोळे याला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली। तेव्हा रवींद्र पाटोळे त्याला सोडवण्यासाठी गेले असता आरोपींनी रवींद्र पाटोळे यांना शिवीगाळ करून लोखंडी रॉड व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली। तसेच जारमधील पाणी दुकानात ओतून नुकसान केले। या भांडणात रवींद्र पाटोळे यांच्या गळ्यातील 1.5 ग्रॅम वजनाचा सोन्याचा ओम आकाराचे पान गहाळ झाले। त्यानंतर तुम्ही येथे धंदे कसे काय करतात ते आम्ही पाहून घेतो। आम्ही गुन्हेगारी क्षेत्रातील आहोत, तुम्हाला कट्ट्याने उडवून देऊ अशी धमकी दिली। रवींद्र गोरख पाटोळे यांच्या फिर्यादीवरून आरोपी अक्षय बापूसाहेब गोपाळे, अभि बापूसाहेब गोपाळे तिघे राहणार बारागाव नांदूर, गावठाण तालुका राहुरी यांच्यावर शिवीगाळ, मारहाण व धमकी दिल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला। पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे। सतीश फुलसौंदर सह राजेंद्र मसे, MS न्यूज 15 राहुरी अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा।